हाय, हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त असे हे वाफेवरचे साबुदाणा पापड बघणार आहोत. जसे मार्केटमध्ये मिळतात ना रंगीबेरंगी अगदी गोल गरगरीत अशा पद्धतीचे आपण हे साबुदाणा पापड बघणार आहोत. तेही कोणताही साचा न वापरता किंवा कोणत्याही डब्यांची झाकणं शोधाशोध करायचं नाही किंवा कोणतीही प्लेटा एकच साईजच्या शोधा असं न करता अगदी तिप्पट चौपट बोलणारे साबुदाणा पापड अगदी घरच्या घरी आणि घरीच बनवणार आहोत. तर इथे ना आपण अगदी इडली पात्रामध्ये हे साबुदाणा पापड बनवलेले आहेत आणि बघू शकता किती तर छान कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत आणि अगदीच वर्ष दीड वर्ष आरामात टिकतील. तर याच्यासाठी ना मी साबुदाणा घेतलेला आहे. हा वाला छोटावाला साबुदाणा आहे, जो मोती साबुदाणा म्हणून भेटतो ना लहान लहान, तो वाला आहे. तुम्ही खिचडीसाठी जो मोठा मोठा असतो तो घेतलात तरीसुद्धा चालेल. तर याच्यातलं प्रमाण असं अजिबात काही नाही. तुम्हाला जितकं हवं असेल अर्धा किलो 1 किलो प्रमाणात तुम्ही हा बनवू शकता. तर 1 पाण्याने किंवा 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा असा आणि हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर भिजत कसं घालायचं, साबुदाणा धुतला ना की याच्यामध्ये अगदी पाव इंच येईल साबुदाण्यावरती पाणी, पाव इंच येईल. जसं आपण खिचडीसाठी भिजत घालतो त्याच पद्धतीने. पण भिजत घालते वेळी इथं मी चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे, जे की मला साबुदाणा बनवते वेळी टाकावं लागू नये आणि अगोदरच जर टाकलं तर साबुदाण्यांमध्ये छान असं मिठाचं प्रमाण मुरलं जाईल. याच्यासाठी ना मी साबुदाण्यामध्ये अगोदरच मीठ टाकून घेतलं आणि हा रात्रभरासाठी भिजत ठेवला होता. तुम्ही 4 तासासाठी भिजत ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. मी रात्रभरासाठी भिजत ठेवून दुसरे दिवस सकाळी साबुदाण्याचे पापड बनवले. तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित लेवल करून घेतलं, छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ना रात्रभरासाठी ठेवून दिला. दुसरे दिवस बघू शकता अगदी मस्त असा आपला साबुदाणा फुललेला आहे, छान भिजलेला आहे. जसं आपण खिचडीसाठी बनवतो सेम त्याच पद्धतीने. तर हा छान असा आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे गाठी गुठळ्या राहिल्या नाहीत तर छान असे आपले पापडसुद्धा मस्त असे होतील. तर या पद्धतीने छान असं मी ह्याच्यातल्या गाठी गुठळ्या काढून घेतल्यात. बघू शकता अगदी छान असा हा मोत्यासारखा दिसत आहे. तर इथे मी कटोऱ्या घेते 1 2 ते 3, जेणेकरून मला याच्यामध्ये कलर मिक्स करता येईल. तुम्हाला कलर जर वापरायचा नसेल ना फूड कलर, तर तुम्ही फक्त पांढरे पापड केला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 1 2 ते 3 वेगवेगळे कलर वापरणार आहे. याच्यासाठी अशा पद्धतीने छोट्या छोट्या कटोऱ्यांमध्ये समान भागामध्ये मी साबुदाणा काढून घेतलेला आहे. तर इथे जो आपण शिरा बनवतो ना गोडवाला, त्याच्यामध्ये जो वापरतो पिवळा फूड कलर, तो टाकून घेतलेला आहे. अगदी चिमूटभर टाकलेला आहे. थोडासाच टाकला तरीसुद्धा ते वाफल्यानंतर अगदी खूप त्याचा कलर येतो. याच्यासाठी अगदी थोडा थोडा टाकून घ्यायचा. आता जरी जास्त दिसत नसेल ना कलर, तर नंतर तो वाफल्यानंतर खूप दिसतो. याच पद्धतीने मी ऑरेंज कलर थोडासा टाकून घेतलेला आहे दुसऱ्या एका कटोरीमध्ये आणि तशाच पद्धतीने मी ग्रीन कलर टाकून घेणार आहे, हिरवा कलर, आणि एक पांढरा भाग असाच ठेवून देणार आहे. असे मी 3 कलर वापरलेले आहेत. तुम्हाला कोणता कलर वापरायचा असेल तो वापरू शकता किंवा नाही वापरलात, फक्त पांढरे बनवलात तरीसुद्धा चालेल. फक्त मी कलरफुल दिसण्यासाठी हे साबुदाण्याचे पापड कलर वापरलेला आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं असं आणि 4ही साबुदाण्याची भांडी आपली ही तयार झालेली आहेत. तर इथे आपण जे इडली बनवतो ना, तर त्याचं एक पात्र घेतलेलं आहे आणि ह्याला अगदी 1 थेंबभर तेल लावून घ्यायचं. तेल लावलात तरी चालेल किंवा मग उपवासाला बनवणार असाल तर मग तुपाचा एखादा थेंब टाकून घ्यायचा. अगदी मी इथं 1 थेंब फक्त दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित असं 1च थेंब तेल लावून घेते आणि छान असं हे हाताने पसरवून घेते, म्हणजे साबुदाणा आपला पापड हा छान उचलला जातो. आता जास्त न टाकताना 1 चमचावर किंवा अर्धा 1.5 चमचा साबुदाणा हा टाकून घ्यायचा. याच्यामध्ये अजिबात पाणी न वापरताना फक्त सुकावाला साबुदाणा टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा पसरवून घ्यायचा. जास्त ना दाटसर असं लेअर तयार करायची नाही, पातळच ठेवायची, म्हणजे साबुदाणा आपला मस्त असा दुप्पट तिप्पट फुलतो आणि छान असा हा वाळण्यासाठी सुद्धा सुकण्यासाठी सुद्धा लवकर मदत होते. याच्यासाठी जास्त जाड टाकून घ्यायचं नाही, जितकं शक्य होईल तितका असा पातळ टाकून घ्यायचा
आणि हे साईडला जिथे जिथे साबुदाण्याचे एक कण इकडे तिकडे होत आहेत ना, ते बोटाने व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे त्याला छान ते गरम वाफ होते ना तेव्हा ते चिटकून येतील. नाहीतर इकडे तिकडे पसरले तर ते चिटकणार नाहीत आणि तेलामध्ये सुटताच आपण हे साबुदाणा विस्कळला जातो. तर अशा पद्धतीने मी कलरफुल साबुदाणा हे घालून घेतलेला आहे. आता इडली पात्र नसेल तर तुम्ही कोणत्याही डब्यांच्या झाकणांमध्ये करून घेऊ शकता, स्टीलच्या, किंवा मग स्टीलचे प्लेट एक साईजच्या असतील त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. तर इडली पात्रात केलं ना तर एकदाच जितकी तुमची इडलीचं पात्र 16 ह्याचं असेल किंवा 12 ह्याचं असेल तशा तुम्ही लवकरात लवकर करून घेऊ शकता. तर अशा मी वेगवेगळ्या कलरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त कलर टाकून, किंवा मग काहीच कलर टाकायचं नसेल अशा पद्धतीने पांढरं टाकून घ्यायचं आणि अगदी थोडा थोडा त्याच्यातला प्रत्येकी साबुदाणा मी एक कलर टाकून घेतला. तर असे वेगवेगळ्या कलरने आपल्याला जसं आवडेल तशा पद्धतीने टाकून घ्यायचं. तर सर्व साबुदाणे मी अगदी वेगवेगळ्या कलरने वेगवेगळ्या याच्यात अशा पद्धतीने बनवून घेतले. गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं इडली पात्रामध्ये. त्याच्यामध्ये लिंबू टाकला की इडली पात्र आपलं काळं होत नाही. तर हे साबुदाण्याचे आपण ट्रे तयार केलेत, हे याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि एक 5 ते 6 मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची. अगदी झटपट 5 ते 6 मिनटात बघू शकता याचा शाईन आलेला आहे. याला छान असं हात लावून टच करून बघायचं, म्हणजे छान ते चिकटले जातात. अगदी ट्रान्सपरंट झाले ना की समजून जायचं व्यवस्थित असे साबुदाणे वाफलेले आहेत. आता साबुदाणे तर वाफले, काढून घेतले. अगदी जास्त थंड न करता हे गरम गरम असते वेळेस काढून घ्यायचे. तर गरम गरम काढते वेळी ना आपण काय करतो, अशा पद्धतीने लगेच ट्राय करतो की कोणत्याही चमच्याने किंवा स्पॅच्युलाने उचलायचा प्रयत्न करतो. तर ते उचलले जात नाहीत, साईडला चिटकून येतात. तुम्हाला दाखवत आहे की फक्त असं पद्धतीने उचलतो आपण, त्याच्यामुळे साईडला चिटकून राहतं, अजिबात उचलत नाही. तरी ते एक टिप सांगते तुम्हाला. असं उचलत नाही ना तेव्हा पाणी घ्यायचं, नॉर्मल पिण्याचं पाणी, आणि ते साईडने असं चमच्याने किंवा हाताने शिडकाव करायचा आणि मग लगेचच असं उचलून घ्यायचं. बघू शकता अगदी झटपट उचलले जातात, अजिबात चिटकत नाहीत. तर अशी ही आपली टीप आहे. टीप आवडल्यास अजूनही लाईक केलं नसेल लगेचच लाईक करून घ्या. तर अशा पद्धतीने साबुदाण्याचा पापड काढला ना की लगेचच मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरून ठेवला आहे, त्याच्यावरती काढून घेतले. अगदी एका ट्रेमध्ये जरी काढून घेतलेत ना हे पापड आणि नंतरला ठेवलेत तरीसुद्धा त्या ट्रेला सुद्धा चिटकणार नाहीत, कारण याला थोडं थोडं आपण पाणी लावून अशा पद्धतीने उचलून घेतलेले आहेत. तर एका ट्रेमध्ये मी एकदाच काढून घेते, जेणेकरून मला वाळत घालण्यासाठी मदत होईल. अगदी सहजरित्या उचलले जातात. तर कधी तुम्ही ट्राय केलं नसेल तर असं थोडंसं पाणी शिंतडून पहा, लगेचच साबुदाणा ट्रेपासून सुटला जातो आणि छान असे हे आपल्याला घालायला सुद्धा मदत होते. तर सर्व पापड मी याच पद्धतीने काढून घेतले. आता मी 2 वाटी साबुदाणा घातला होता ना, साधारणतः 200 ग्रॅम एवढा साबुदाणा होता भिजत घातलेला. तर त्याचे 51 पापड तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने हे सर्व साबुदाण्याचे पापड मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर छान असे कलरफुल रंगीबेरंगी पापड आपले वाळून तयार झालेले आहेत आणि अगदीच मस्त असे खडखडीत वाळलेले आहेत. आता हे स्टोर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये छान वर्ष 1.5 वर्ष आरामात ठेवू शकता आणि हे साबुदाणा तुम्ही केव्हाही तळून खाऊ शकता. आता उपवासाला बनवायचं असेल तर आपण जे नॉर्मल मीठ घातलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही सेंधा मीठ, उपवासाचं मीठ टाकूनसुद्धा बनवून उपवासाला वापरू शकता. आता साबुदाण्याचा पापड तळण्यासाठी तेल गरम ऑलरेडी करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हा टाकल्या बघू शकता अगदी मस्त असा फुलून आलेला आहे. तेल फक्त याला कडकडीत गरम करायचं, म्हणजे साबुदाण्याचा पापड अगदी टाकताच तो दुप्पट तिप्पट आकाराने फुलून येतो आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी खुसखुशीत खमंग लागतो. तर या साबुदाण्याचा साईज बघा तुम्ही, अगदी मस्त असा फुललेला आहे, अगदी दुप्पट तिप्पट झालेले आहेत. काही साबुदाण्याचे पापड ना तेलामध्येच विरघळत आहेत, अगदी टाकल्या ते तिथल्या तिथेच ते विरघळून जातात. अशा पद्धतीने क्रॅक्स येऊन इतके हे छान असे फुललेले आहेत. आहे ना अगदी झटपट आणि छान अशी रेसिपी, खूप मस्त होतात आणि अगदी जसे बाजारात मिळतात त्याच पद्धतीने होतात. लग्नामध्ये, रुखवतीमध्ये अशा पद्धतीचे कलरफुल साबुदाण्याचे पापड
रुखवतीला वगैरे आणतात, तर अशाच पद्धतीचे तुम्ही घरामध्ये सुद्धा ट्राय करू शकता. आणि याच्यामध्ये मी सर्व प्रकारचे कलर वापरलेले आहेत. बिना कलर वापरण्या अगोदर व्हाईटसुद्धा बनवलेत, पांढरेसुद्धा बनवलेत तरीसुद्धा होतात. तर इथं साईज बघा, अगदी मस्त असा दुप्पट तिप्पट आकाराने फुललेला आहे साबुदाणा आपला. अजिबात प्लेटी शोधा, कोणत्याही डब्यांची झाकणं शोधा, अजिबात झंझट पडणार नाही. असे हे आपले साबुदाणाचे पापड तयार झालेले आहेत. तर इतके खुसखुशीत झालेत ना, आणि अगदी मस्त असे हे, अजिबात तेलकट होत नाहीत. आवाज बघू शकता, छान असा कुरकुरीत झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. अशी बरेचसे वाळवणी पदार्थसुद्धा तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी ना चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून थँक्यू. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात पुन्हा एकदा अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.